थांबा तुम्हाला एक गंमत दाखवते. हो काय करताय? थांबा तर तुम्हाला एक गंमत देते. ही घ्या गंमत. ही गंमत आहे? माझा फोन द्या. त्याचं काय करू? खाऊन बघा. हे खायचंय? हो नक्की? अहो खरंच खाऊन तर बघा, छान लागतं, गोड गोड. माझ्यावर विश्वास ठेवा, पावसाळ्यातले रानफळ आहे, बघा खाऊन. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. काय खाऊ घातलंय तुम्ही मला? हसताय काय? पावसाळ्यातलं रानफळ आहे ते. पोटासाठी खूप चांगलं असतं. पोटातले सगळे जंत ना याच्यामुळे मरून जातात आणि मुळात याचा रस ना महिन्यातून एकदा तरी प्यावाच. गप्प बसाव, मला नको रस. एकतर ना तुमच्यावर विश्वास ठेवली ही चूक झाली माझी. काहीतरी खाऊ घालताय मला. कसं झालंय तोंड? दातांना कसं तरी होतंय माझ्या. आता हसताय काय? असं नको तर काय करू. नॉर्मल माणसं ना एखाद्या गमतीवर हसतातच. मी तुमच्यासारखी नाहीये, मी नॉर्मल आहे. नाही काय ना काकू, तुम्ही एकतर मला सांगितलं हे फळ गोड आहे, तुमच्यावर विश्वास ठेवला मी, आणि मला हसताय, मलाच ऐकवताय. हो आधी सांगायचं नाही का? अहो आधी सांगितलं असतं तर तुमचा असा चेहरा बघायला मिळाला असता का मला. आता बघा कसे दिसताय, छान दिसताय. नेहमी नाहीतर आपल्या चेहऱ्यावर मास्क घेऊन फिरत असता, आता कसे सुंदर दिसताय. हाच चेहरा सूट होतो तुम्हाला. अजून देऊ का एखादं? गप्प बसाव, मला पाणी हवं आहे. कसं तरी झालंय तोंड. या इकडे पाणी, या पाणी देते. आदित्य, अरे असं का करतोयस? काय बोलतोयस तू हे सगळं? हा ते म्हणजे तुला हाफ डे घेऊन घरी यायचंय हा विषयच नव्हता ना. अरे मगाशी बोललो ना आपण आतमध्ये त्या विषयावर. अरे काल तर आपण बराच वेळ डिस्कशन केलं ना, आणि तेव्हा तू मला म्हणालास की मी रत्नमाला काकींशी बोलेन म्हणून. असं काय करतोय अरे? काकी आहेत तर बोलून घे ना त्यांच्याशी ना. काकी आदित्य काय म्हणतेस अनिया? काय बोलायचंय तुला माझ्याशी? काही प्रॉब्लेम झालाय का? बोल ना. काकी खरं तर मला जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. बोल. हा बोल बोल बोल. नाही काकी, अगं ऑफिस रिलेटेड विषय आहे ना, तो घरात नको बोलायला. आपण ऑफिस मध्येच बोलूयात का, किंवा मग जाता जाता बोलूयात? हा ठीक आहे, नक्की ना? हो नक्की नक्की. चल मग मी माझी पर्स वगैरे घेते, आपल्याला उशीर नको व्हायला. हो का? चल. काय चाललंय तुझं? हा विषय आता इथे काढायची काय गरज होती? हा विषय ना आदित्य मलाच काढावा लागला. कारण मला वाटत नाही की तू या विषयावर कधीही बोलशील म्हणून. असं काही नाहीये झाले. मी योग्य वेळी बरोबर बोलेन. तुझी योग्य वेळ या जन्मात तरी येणार नाही आदित्य. एकदा म्हटलं ना सानिया, मी बोलेन काकीशी. हे बघ आदित्य, जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल आणि तुला आपल्या संसाराची काळजी असेल तर तू बोलशील, आणि नाही बोललास तर मी असं समजेन की तुझं माझ्यावर प्रेमही नाहीये आणि तुला आपल्या संसाराची काळजीही नाही. कळलं? हे बघा पाणी घ्या. काय? हे कपडे धुण्याचं पाणी प्यायचंय मी? इथे कुठे मिनरल वॉटर नाहीये का? कपडे धुण्याचं पाणी नाहीये होय.
गावातली माणसं हे पाणी पिण्यासाठी वापरतात. हवंय ना तुम्हाला पाणी, प्या मग. घ्या घ्या पाणी घ्या. यार आता याचा सेन्सर कुठे आहे? थांबा. अरे देवा, सेन्सर काय हो तुम्ही? घ्या. आला 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 आला. हा. गोड आहे हो पाणी. गोडच असतं पाणी तुमच्या त्या मिनरल वॉटर पेक्षा. मी काय म्हणते, वैदेहीला दाखवू का ही गंमत? नाही, मी तिकडून इकडे येण्याच्या दिवशी तिने मला जळवलं होतं ना, आता जरा तिला जळवूया. बघ म्हणा आम्ही किती गम्माल करतोय. मी ऍक्च्युली रुमाल आणला नाहीये. ते सगळं साडी धुतलीये का? राहू दे. नाही नाही, द्या 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 द्या. वैदेहीला दाखवते आपण किती धम्माल करतोय. मी काय म्हणतोय, ही सायकल ऑटोत झाली आणि ऑटोने जाऊया का? जाम दुखतंय हो. तरी जाऊ. चला अरे चला. या इव्हेंटला काही तामझाम नसताना कसे काय गोळ घालता रे तुम्ही? सॉरी मॅम. आता एक काम कर, मी म्हणते ते. कोण मेसेज करताय? पाहू. हा बघ बोका, इकडे गुहागर मध्ये आल्यापासून अगदी सुतासारखा सरळ झालाय. वैदेही कसली धमाल येते माहितीये. तू असायला हवी होतीस इथे. आम्ही खूप मिस करतोय तुला. आलेच मी. काकी, अरे ये आदित्य ये. अरे अगदी बरं झालं तू आलास. मी तुला आता बोलवूनच घेणार होते. आपल्या ते इन्व्हेस्टर बघ घाटगे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आज. तर जरा ऑफिसमध्ये फोन करून नेहाला सांगणार त्यांच्या घरी एक चांगला असं बुके पाठवाय. करशील ना फोन तू? हो. काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? नाही काकी, काहीच नाही. काय झालं आदित्य, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही काकी, काही नाही. आणि तूच म्हणतेस ना की ऑफिसचे विषय घरात नाही काढायचे. तुझा नियम आहे ना तो, त्यामुळे. एक सांग मला आदित्य, माणसांसाठी नियम असतात का नियमांसाठी माणसं असतात? मला इथे दिसतंय सरळ सरळ तू कसल्या तरी काळजीत आहेस. ऑफिसमध्ये जायची वाट बघत बसणार का मी ते कळायला? अरे नाही काकी, खरंच काही महत्वाचं नाहीये. आपण बोलूयात ना ऑफिसमध्ये. खरंच ऑफिसशी संबंधित आहे म्हणतोस आणि महत्वाचं नाही म्हणतोयस, असं कसं? तसंच आहे काहीतरी. आदित्य, काही प्रॉब्लेम झालाय का कामाचा कुठल्या? नाही, मला माहितीये सध्या तुझ्यावरती खूप प्रेशर आहे कामाचं, पण मग काही तुला तुझा लोड हलका करून हवाय का? तू मला नीट सांगशील तर मला कळेल ना बाळा, काय झालंय नक्की? हे पैसे आपण मजा मस्ती करण्यासाठी नाही मागतोत ना. हे पैसे आपण आपल्या संसारासाठी मागतोय, आपल्या फ्युचरसाठी मागतोय. जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल आणि तुला आपल्या संसाराची काळजी असेल तर तू बोलशील. काकी, मला पगार वाढवून हवाय. मी